हा येस करूयात सुरू. सुरू सुरू करा. हो हो. हरी बोल. आजच्या गीता जीवनीच्या सत्रामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण 18व्या अध्यायातला 69वा श्लोक पाहणार आहोत. शेवटचे काही श्लोक राहिले आहेत. 69व्या श्लोकाचा संबंध 68व्या श्लोकाशी आहे. तर आपण पहिल्यांदा 68व्या श्लोक वाचन करू आणि मग 69वा श्लोक वाचूया. य इदं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैश्यत्य संशयः. जो मनुष्य भक्तांना हे परमगुह्य रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल व अखेरीस तो माझ्याकडे परत येईल, यात मुळीच संशय नाही. सामान्यतः सांगितले जाते की भगवद्गीतेची चर्चा ही केवळ भक्तांसाठी करावी, कारण जे भक्त नाहीत त्यांना भगवद्गीता जाणणेही शक्य नाही किंवा श्रीकृष्णांना जाणणेही शक्य नाही. जो श्रीकृष्णांना आणि भगवद्गीतेला तत्वतः स्वीकारित नाही त्यांनी आपल्या लहरीनुसार भगवद्गीतेचे विवेचन देण्याचा प्रयत्न करून अपराधी होऊ नये. जो श्रीकृष्णांना पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार करण्यास तयार आहेत त्यांनाच केवळ भगवद्गीता सांगितली जावी. हा विषय शुष्क ज्ञानींसाठी नसून केवळ भक्तांसाठी आहे. तथापि जो कोणी भगवद्गीतेला यथार्थ रूपामध्ये प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करतो त्याची भक्तीमध्ये प्रगती होईल आणि तो शुद्ध भक्तिमय जीवनात उन्नत होईल. अशा शुद्ध भक्तीमुळे तो निश्चितपणे स्वगृही भगवत धामात परत जातो. न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मादन्यः प्रियतरो भुवि. त्याच्यापेक्षा मला अधिक प्रिय असा कोणीही सेवक या जगामध्ये नाही, तसेच त्याच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणी होणार नाही. हरे कृष्ण. सर्वांचं आजच्या गीता जीवनीच्या सत्रात हार्दिक स्वागत. खर तर आज सकाळपासून आपण ऑनलाईन लेक्चर ऐकतोय. दुपारी सकाळी भागवतमचं झालं, नंतर 11 ते 1 आमची परत 11 ते 12:30 परत आमची काउन्सिलरची मीटिंग होती. ती नुकतीच आता 1:45ला संपली. तरीही एवढ्या उत्साहाने तुम्ही सगळे जॉईन झालात त्याबद्दल सर्वांचं हार्दिक आभार. या श्लोकात भगवंतांच्या नामाचा प्रचार करणारा भक्त भगवंतांना कसा प्रिय आहे हे सांगितलं आहे. आपण भगवंतांना प्रिय कशा प्रकारे होऊ शकतो ते आपण या श्लोकाच्या माध्यमातून आज जाणार आहोत. खर तर प्रल्हाद महाराजांना जेव्हा भगवंत प्रसन्न झाले तेव्हा प्रल्हाद महाराजांनी त्यांना प्रार्थना केली की मी इथेच राहू इच्छितो, कारण जोपर्यंत सर्वजण भगवत धामात तुमच्याकडे परत नाहीत तोपर्यंत प्रचार करण्यासाठी मी इथंच थांबू इच्छितो. म्हणजे त्यांना ते पाहून भगवंत त्यांच्यावर खूप प्रसन्न झाले, कारण त्यांना प्रत्येकाला भगवत धामात नेण्याची इच्छा होती आणि प्रचार करण्याची इच्छा होती. त्यासाठी सर्वांना प्रचार करण्याची त्यांची इच्छा होती. म्हणजे भगवंतांना प्रचार करून प्रत्येकाला प्रत्येक जीवाचा उद्धार कसा करता येईल हे प्रल्हादांना माहित होतं. प्रल्हादांना त्याच्यासाठी आतुरता होती आणि त्यासाठी भगवंतांना वास्तविक ते स्वतःसाठी काही वर मागू शकले असते, परंतु त्यांनी या ह्याच्यामध्ये प्रचार करण्याची इच्छा व्यक्त केली. प्रचार म्हणजे काय, तर आपण आपल्याला जे मिळालेलं आहे ते इतरांना सांगणे आणि त्यांना भगवंतांच्या सेवेत लावणे, आणि त्याच्यासाठी आपण ज्या वेगवेगळ्या गोष्टी करतो त्यासाठी त्याला प्रचार असे म्हणतात. प्रभुपाद म्हणतात की आता सर्वांना अनम्यूट करता येईल का माताजी? मला विचारायचंय की प्रचार आपण कोणकोणत्या प्रकारे करू शकतो. हरी बोल. चॅट मध्ये लिहिलं तरी चालेल. हरी बोल. माताजी बाकीचे अनम्यूट होऊ शकतात.
पहिल्यांदा प्रभुपाद म्हणायचे की बुक डिस्ट्रीब्युशन छान. तरी मला हेच सांगायचं होतं की प्रभुपाद म्हणायचे की बुक डिस्ट्रीब्युशन म्हणजे एक प्रचार आहे. दुसरं अलका खेडकर माताजी म्हणतात भगवंतांबद्दल इतरांना सांगणे म्हणजे प्रचार आहे. अजून प्रभुपाद नेहमी म्हणायचे की प्रीचिंग मीन्स बुक डिस्ट्रीब्युशन. ते प्रत्येक भक्तांना सांगा तुम्हाला जर मला प्रसन्न करायचं असेल तर तुम्ही बुक डिस्ट्रीब्युशन करा. कारण भगवंतांचे सगळं कीर्तन छान. खोमणे माताजी म्हणतात कीर्तन म्हणजे प्रचार आहे. बरोबर आहे. माताजी पण छान सांगतात की चैतन्य महाप्रभू अवतरितच कीर्तन कीर्तन संकीर्तन मुवमेंट चैतन्य महाप्रभूंनी खूप छान आचरण पाहून तुम्ही माझ्या लेक्चर मधले सगळे मुद्दे सांगितलेत. बरोबर की प्रचार म्हणजे कीर्तन आहे, बुक डिस्ट्रीब्युशन आहे, किंवा तुमचं आचरण पाहून आणि कीर्तन हे यामधून आपण इतरांना प्रचार करतो आणि आकर्षित होतात या मुवमेंटकडे, इस्कॉन मुवमेंटकडे. आणि श्रीजी पूजा माताजी म्हणतात हरिनामाबद्दल लोकांना सांगणे. तुमचे सगळ्यांचे मुद्दे खूप छान आहेत. खरं तर आपण प्रचार केल्याने 3 फायदे आपल्याला होतात. बघा नारद मुनींना सुद्धा पहिल्यांदा शूद्रांच्या घरी जन्म मिळाला असतो. एका दासीच्या पोटी जन्म. कोमणे माताजी म्हणतात श्रवणातून. बरोबर आहे माताजी. नंतर त्यांना मग जेव्हा त्यांच्या आईचा मृत्यू होतो तेव्हा ते स्वतःच तीर्थाटनासाठी बाहेर पडले. आणि जेव्हा ते तीर्थाटनासाठी बाहेर पडले तेव्हा त्यांना वेगवेगळ्या भक्तांच्या कडून कथा ऐकायला मिळाल्या आणि त्यांचं श्रवणातून आणि इतरांना सांगून ते नेहमी प्रचार करत राहिले. तसं प्रचार केल्यानं 3 फायदे होतात. पहिलं म्हणजे आपलं मन शक्तिशाली होतं. आवर माइंड बिकम स्ट्रॉंग. दुसरं म्हणजे वी सी कृष्णाज हँड इन एव्हरी सिच्युएशन. प्रत्येक परिस्थितीमध्ये भगवंतांचा हात कसा आहे हे आपण समजू शकतो. आणि तिसरं म्हणजे पीपल गेट बेनिफिटेड, म्हणजे इतरांना पण फायदा होतो. तर आपण पाहतो की या 3 फायद्यांमध्ये पहिले 2 फायदे आहेत ते आपल्या स्वतःसाठी, आपलं मन स्ट्रॉंग होतं. आणि दुसरं म्हणजे आपण भगवंतांना प्रत्येक परिस्थितीत आपण स्थितीत आपण भगवंतांचा हात पाहू शकतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की मी सगळ्यांचा उद्धार करीन, मी एवढा शुद्ध भक्त आहे की मी प्रत्येकाचा उद्धार करेन. पण असं होत नसतं. जेव्हा आपण प्रीचिंग करायला जातो तेव्हा आपण आपल्या स्वतःचा उद्धार करत असतो. पहिले 2 मुद्दे जे आपलं मन स्ट्रॉंग होतं आणि आपल्या प्रत्येक परिस्थितीत कसा भगवंतांचा हात आहे हे आपण जाणू शकतो. म्हणजे आपल्या जीवनात अनेक प्रॉब्लेम्स येतात, अनेक समस्या येतात आणि त्या समस्यांमध्ये त्याचा मार्ग सुद्धा आपल्याला भगवंतच दाखवतात. आपल्याला नेहमी आपल्या जीवनातल्या ज्या गोष्टी घडतात तेव्हा आपल्याला जाणवतो की आपल्या जीवनात कसा भगवंतांचा हात आहे किंवा भगवंतांचा वरद हस्त कसा आपल्या ह्याच्यावर आहे, डोक्यावर आहे. त्याच्यामुळं आपण अनेक संकटांमधून आपल्याला धैर्य मिळतं आणि त्या संकटांचा सामना करण्याची शक्ती आपल्याला मिळते. जेव्हा जेव्हा आपण कम्फर्ट झोन मध्ये असतो ना, निवांत असतो, तेव्हा आपल्याला अनकम्फर्टेबल वाटायला पाहिजे. बघा कालच मी एका माताजींची बोलत होते तेव्हा त्या म्हटल्या की जेव्हा मला घरात सेवा नसते ना तेव्हा मी नक्कीच, स्वाती भोसले माताजींशी मी बोलत होते मंदिरात, तेव्हा मी नक्कीच मंदिरात सेवा करायला येते. मी असे शांत राहू शकत नाही, म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये. बघा आपण जेव्हा कम्फर्ट झोन मध्ये असतो ना तेव्हा आपल्याला अनकम्फर्टेबल वाटायला पाहिजे, कारण आपण भगवंतांची. आणि जेव्हा आपण अनकम्फर्ट झोन मध्ये असू तेव्हा आपल्याला कम्फर्ट वाटतं. कारण जेव्हा जेव्हा आपण शांत राहू ना त्या वेळेस आपल्याला भगवंतांची सेवा करण्याची इच्छा, प्रचार करण्याची इच्छा, बाहेर पडण्याची इच्छा व्हायला पाहिजे. जेव्हा आपण बाहेर पडू, समजा बुक डिस्ट्रीब्युशन साठी असेल किंवा प्रचार कार्यासाठी असेल, तेव्हाच आपण काहीतरी करू शकतो भगवंतांच्या सेवेत. म्हणून कम्फर्टेबल सिच्युएशन मध्ये पण आपल्याला अनकम्फर्टेबल वाटायला पाहिजे. बाहेर जाऊन लोकांना प्रीचिंग आपण केलं पाहिजे. आपण बघा एसटीने अगोदर प्रवास करायचो, आता बऱ्याच लोकांचा एसटीचा प्रवास कमी झालाय. परंतु आपल्याला आठवत असेल की जेव्हा एसटीला गर्दी असते तेव्हा बरेच जण रुमाल टाकून आपलं सीट बुक करतात की आता मी या सीटवर बसेन, त्याची जागा ठरलेली असते. परंतु सगळीकडे रुमाल टाकलेले असतात, पण कुणी ऑब्झर्व केले का कधी ड्रायव्हरच्या सीटवर रुमाल असतो का? ड्रायव्हरच्या सीटवर कधीच रुमाल नसतो. कारण ड्रायव्हरची सीट ही फिक्स असते, तो ड्रायव्हरच चालत. ड्रायव्हरला माहित असतं आपली सीट कुणी घेणार नाही, तो निवांत येतो आरामात. त्यामुळं ड्रायव्हरची सीट ही रिकामी असते. तसं जेव्हा आपण प्रचार करतो तेव्हा प्रचार करताना जो प्रचार करणारा व्यक्ती, एक प्रचारक काय करतो
तर इतर व्यक्तींना भगवंतांशी जोडण्याचा प्रयत्न करतो. भौतिक जगातून आध्यात्मिक जगात त्यांना जाण्यासाठी तो नेहमी प्रयत्नशील असतो. त्याच्या मनात तेच विचार असतात की तो भगवंतांच्या सेवेत कसा संलग्न राहील. मग जेव्हा हे विचार तो करत असतो तेव्हा त्याचं सीट कन्फर्म असतं. कारण तो रिस्पॉन्सिबिलिटी घेत असतो एक प्रकारे की लोकांना भगवत धामात नेण्यासाठी. म्हणून ही रिस्पॉन्सिबिलिटी तो घेत असल्यामुळे त्याचं भगवत धामातलं स्थान निश्चित असतं, त्याचं सीट कन्फर्म असतं. म्हणून बॅक टू गॉड हेड जाण्यासाठी म्हणून त्याला चिंता करण्याची गरज नसते. प्रीचिंग करणाऱ्या भक्ताला चिंता करण्याची गरज नसते. म्हणून आपण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा प्रभुपादांच्या या मिशन मध्ये खरं तर हा जेव्हा श्लोक वाचला तेव्हा मला हेच जाणवलं की प्रभुपाद किती महान आहेत. कारण प्रभुपादांनी 69व्या वयाच्या ज्या रिटायरमेंटच्या आयुष्यामध्ये ते प्रीचिंग करण्यासाठी बाहेर पडले, परंतु प्रभुपाद भगवंतांना किती प्रिय असतील हे आपण या सिच्युएशन मध्ये जाणू शकतो. कारण प्रभुपादांनी किती लोकांना प्रचार केला आणि त्यांना भगवत धामाशी जोडलं. म्हणजे प्रभुपादांची महानता आणि आपण त्या कुटुंबाशी जोडलो आहे हे आपण किती भाग्यवान आहोत. मग की प्रभुपादांच्या कुटुंबात आपण जोडलो गेलो आहोत आणि इतरांना पण आपण सेवेत आणण्यासाठी भगवंतांच्या सेवेत आणण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. बघा, आपण कधी आजारी पडतो, एखादा रोग होतो, तेव्हा आपण वेगवेगळे दवाखाने जातो. त्या डॉक्टरांकडे जातो, फरक पडला नाही, त्या डॉक्टरांकडे जातो, बऱ्याच ठिकाणी जाऊन येतो. पण एखाद्या साध्याशा गावातल्याच डॉक्टरांचा तुम्हाला जेव्हा फरक पडतो तेव्हा आपण काय करतो, त्या डॉक्टरांचं बाकीच्यांना पण इतरांना सांगतो. याला म्हणतात माउथ पब्लिसिटी, की त्या डॉक्टरांकडे जा, नक्कीच त्याचा. मी आता इतके फिरून आलोय, पुण्याला जाऊन आलो, मुंबईला जाऊन आलो, बारामतीतले सगळे दवाखाने पालथे घातले, परंतु मला फरक पडला नाही. पण ह्या डॉक्टरांमुळे मला फरक पडलाय, तुम्ही त्या डॉक्टरांकडे जा. म्हणजे ह्याला म्हणायचं माउथ पब्लिसिटी. आपल्याला जे प्रभुपादांनी दिले, ते अमूल्य धन जे आपल्याला दिले, त्याचा आपण इतरांना ते सांगितलं पाहिजे की हरिनाम घ्या, जप करा. जप केल्याने तुमच्या मनात कशी स्थिरता येईल किंवा बाकी सगळे जे भक्तीचे जे फायदे आहेत. भक्त हा नेहमी उत्साही असतो आणि इतरांना सांगण्यास आतुर असतो. म्हणजे आपण नेहमी इतरांना सांगितलं पाहिजे. माउथ पब्लिसिटी, डॉक्टरांच्या उदाहरणात आपण हे शिकू शकतो, माउथ पब्लिसिटी आपण केली पाहिजे. एखाद्या आपण आपले या जन्मातले काय प्रॉब्लेम आहेत, जसे या आपल्याला काय प्रॉब्लेम आहेत तर काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, हे सगळे प्रॉब्लेम कशाने दूर होऊ शकतात? जर आपण भक्ती सिरियसली केली, सिन्सिअरली केली, प्रामाणिकपणे केली, तरच आपल्याला आपल्यातील हे अनर्थ कमी होऊ शकतात. बाहेरील लोकांना आपण हे सांगू शकतो की तुम्ही कार्यक्रमाला या, जप करा, सेवा करा, आणि तरच हा भवरोग दूर होईल. म्हणून आपण नेहमी सिन्सिअरली प्रॅक्टिस करण्याचा, साधना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि लोकांना आपल्याला भक्तीशी जोडायचे आहे आणि हा भवरोग घालवायचा आहे. हा प्रत्येक साधकाच्या मनात हा विचार असायला हवा की आपल्याला प्रत्येकाला भगवत भावनेशी जोडायचं आहे, भगवंतांच्या सेवेत लावायचं आहे आणि त्यांचा भवरोग दूर करायचा आहे. मग आपल्याला भक्तीविषयी प्रचार करायला हवा पाहिजे. बघा, एका फार्मास्युटिकल कंपनी होती आणि त्याच्यामध्ये औषधं फक्त तयार करण्याचं काम करायचं. पण एक दिवस त्यांचा मॅनेजर काय म्हणतो की तुम्हाला आता ही औषधं बनवायची पण आणि विकायची पण तुम्हाला. मग जेव्हा ते बनवत होते तेव्हा त्या औषधीची त्यांना मूल्य माहित नव्हतं, पण जेव्हा ते वितरित बाहेर जेव्हा ते गेले तेव्हा त्याचं मूल्य त्यांना समजायला लागलं की किती मूल्यवान आहेत. त्या औषधांमुळे किती लोकांच्या जीवनात परिवर्तन झाले, किती लोकांचे रोग दूर झाले. हे जेव्हा कधी कळलं, जेव्हा ते विकायला गेले बाहेर, तेव्हा त्यांना त्याचं मूल्य समजलं आणि मग त्यांचं प्रोडक्शन कितीतरी पटीनं वाढलं. कारण त्यांना त्यांचं मूल्य समजलं आणि त्यांना समजलं की आपली औषधं किती व्हॅल्युएबल आहेत. मग आपल्याला आपल्याला सुद्धा जेव्हा आपण प्रचार करायला जातो बाहेर किंवा बुक डिस्ट्रीब्युशन करायला जाऊ तेव्हा आपल्याला लोकांच्या प्रतिक्रिया समजतात. आणि आपण असं लोकांना असं वाटतं मी कितीतरी दिवस हे शोधत होतो. बऱ्याचदा मंदिरात आल्यावर पण काही लोक म्हणतात की आम्ही असं पुस्तकातून वाचून इथं आलो, खूप दिवस आम्हाला इस्कॉन मंदिरामध्ये यायची इच्छा होती, पण आम्हाला समजलं की या ठिकाणी सुद्धा मंदिर आहे.
आणि बरेच जण ह्या भक्तिभावनेशी जोडले जातात, पण त्यांना ज्ञान नसतं. कितीतरी दिवस ते शोधत असतात. मग आपल्याला जर आपल्या भक्तीचा ग्राफ जर वाढवायचा असेल तर आपण प्रचार केला पाहिजे. म्हणजे भगवंतांचं विषयी जे काही ज्ञान आपल्याला आहे, कधी कधी आपण खूप घाबरतो की माझं चुकेल का सांगताना, मी काय एवढा शुद्ध भक्त नाहीये, मग मी कसं सांगू. पण आपल्याला जे थोडंफार कळलंय ते जरी इतरांना, कुणाला काय प्रभाव पडेल कुणाचं ते सांगता येत नाही. बघा, एकदा एका मंदिरामध्ये एक नवीन एक जण आले होते मंदिराला भेट द्यायला, आणि तेव्हा एक भक्त झाडून काढत होते आणि ते खूप आनंदी दिसत होते. झाडून काढताना इतके आनंदी आणि इतके प्रसन्न, इतके उत्साही तेव्हा दिसत होते. तेव्हा मग त्या वाटलं की हे झाडून काढणारे जर व्यक्ती इतके आनंदी असतील तर ह्या मंदिरातले बाकीचे लोक किती आनंदी असतील, बाकीचे लोक किती प्रसन्न असतील. बघा, एक साधं व्यक्तीकडं नुसतं पाहूनही म्हणजे कोण कशाने आकर्षित होईल हे सांगता येत नाही. म्हणजे आपल्याकडे जे आहे ते आपण इतरांना नेहमी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कधी कधी आपल्याला असं वाटतं की असं समजा बुक डिस्ट्रीब्युशनला आपण गेलो आणि आपल्या ऑफिस मधलंच कोणी भेटलं तर, आपल्या ओळखीचं कोणी भेटलं तर, मग आपण आपल्याला नर्वस फील होतं ना, कोणी ओळखीचं भेटलं, आपण हे काय करतोय, फळभाजीवाल्याच्या शेजारी आपण बुक डिस्ट्रीब्युशन करत बसलोय. तर तसं आपल्याला नाही वाटलं पाहिजे, कारण आपण भगवंताचं ज्ञान वितरित करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळं आपण कोणी जरी भेटलं तरी त्याला आनंदाने सामोरे गेलं पाहिजे. उलट त्यालाच विनंती केली पाहिजे की तुम्ही घेता का भगवद्गीता आमच्याकडून. म्हणजे लाजलं नाही पाहिजे प्रचार कार्यामध्ये. एकदा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आता प्रभुपादांची लीला आपण अजूनही ऐकणार होतो. 3 फॅमिलींना प्रभुपादांनी लंडनला पाठवलं प्रचारासाठी. 3 फॅमिलींना म्हणजे त्यांना जेव्हा लंडनला प्रचारासाठी पाठवायचं होतं तेव्हा प्रभुपादांनी त्यांना बोलवून घेतलं. की त्यांना वाटलं की आता प्रभुपाद आपल्याला काही टेक्निक्स देतील, काय आपल्याला तिथं गेल्यावर कसा प्रचार करायचा आहे, काय ते सगळं सांगतील, आपलं आचरण कसं पाहिजे ते सांगतील. म्हणजे ते खूप वही पेन घेऊन छान नोट्स काढायला आणि प्रभुपादांचं ऐकण्यासाठी तिथं आलेले असतात. आणि जेव्हा ते येतात प्रभुपादांकडे, प्रभुपाद छान स्माइल करत असतात आणि प्रभुपाद त्यांना सांगायला सुरुवात करतात. प्रभुपाद त्यांना चार्ली चॅप्लिनची गोष्ट सांगायला सुरुवात करतात की कसं एक मोठी पार्टी होती, त्याच्यामध्ये चार्ली चॅप्लिन गेला होता छान तो कोट वगैरे घालून. चार्ली चॅप्लिनला तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल. तर ते चार्ली चॅप्लिन तिथं पार्टीमध्ये सगळे डान्स करत असतात छान, तो पण तो नृत्यामध्ये सहभागी होतो आणि डान्स करून करून तो एवढा थकतो की तो एका शेजारी असलेल्या बेंचवर बसतो. पण तो बेंच नुकताच पेंट केलेला असतो आणि त्याची पॅन्ट त्याला चिकटली जाते. आणि जेव्हा तो परत डान्सिंग करण्यासाठी उठण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याची पॅन्ट फाटते. आणि मग पॅन्ट फाटल्यावर एम्बेरेसिंग वाटायला लागतं त्याला, परंतु तो ते सगळं सोडून देतो आणि परत डान्स करायला जातो आणि पहिल्यापेक्षा अधिक उत्साहाने अधिक जोमाने डान्स करायला सुरुवात करतो. मोठमोठ्या उड्या मारायला लागतो. आणि मग बाकीच्या लोकांना वाटतं की हा तरी एवढ्या वेळेस साधा डान्स करतो, आता एवढा उत्साही का झालाय. मग लोकांना त्याची पॅन्ट फाटलेली दिसली, बहुतेक ह्याची पॅन्ट फाटली ना म्हणून तो एवढ्या उत्साहाने डान्स करतो असं त्यांना वाटतं. मग ते पण आपापल्या पॅन्ट फाडतात आणि डान्स करायला सुरुवात करतात मोठ्या मोठ्याने. मग प्रभुपादांना, मग मुकुंद प्रभूजींना असं वाटतं की प्रभुपादांनी हे उदाहरण आपल्याला का दिलं असेल. आपण तर एवढं लांब लंडनला परदेशात चाललोय आणि प्रचार करायचा आहे. मग ते विचार करतात की आपल्याला परदेशात प्रचाराला जायचंय, तिथं वेगवेगळ्या सिच्युएशन्स असतील, आपल्याला धोतर घालून, महिलांना साडी घालून प्रचार करायचा आहे, काही लोक आपल्याकडे बघून हसतील. परंतु आपण आपलं आचरण न सोडता आपण असंच राहिलं पाहिजे आणि भगवंताविषयी ज्ञान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून लोकच आपलं आचरण स्वीकारतील आणि ते बघतील की हे भक्त किती उत्साही आहेत, किती आनंदी आहेत. हे बहुतेक असे कपडे घातल्यामुळं, असं तिलक लावल्यामुळं ते आनंदी असतील, म्हणून ते पण तुमच्यासारखेच कपडे घालायला लागतील आणि आनंदी राहतील. असा मुकुंद प्रभूजींनी त्यातून अर्थ काढला की त्यावरूनच, या गोष्टीवरून आपण जाणू शकतो की एवढे लंडन मध्ये इतके सारे भक्त बनले. चार्ली चॅप्लिनच्या स्टोरीनं लंडन मध्ये भक्त बनले. चांगल्या कामासाठी आपण लढलं पाहिजे, घाबरलं नाही पाहिजे आणि नेहमी प्रयत्न करत राहिलं पाहिजे प्रचारासाठी. प्रभुपाद असे म्हणायचे की माय बुक्स विल गो बाय द इंथुझियाझम ऑफ द डिवोटीज.
भक्तांच्या उत्साहाने माझी पुस्तकं वितरित होतील. आणि बुक डिस्ट्रीब्युशन सारखा प्रचाराचं दुसरं माध्यम नाही. कधी त्याचा परिणाम होईल ते सांगू शकत नाही. एक पुस्तक जर आपल्याकडे असेल तर खूप छान आहे. त्यामुळे प्रत्येक घरी पुस्तकं वितरित करण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे. आता अशीच एक बस पार्टी असते आपली इस्कॉनची. बसमध्ये पुस्तकं भरून नेतात आणि तिथं जागोजागी जाऊन ती पुस्तकं बऱ्याच जणांनी ती पाहिली असेल. तसंच एक बस पार्टी निघाली होती आणि चुकून एके दिवशी काय होतं, त्यांचा ऍक्सिडेंट होतो आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर मग सगळी पुस्तकं विखुरली जातात तिकडं तिकडं. भक्तांना थोडस लागलेलं असतं आणि सगळ्या रस्त्यावर गर्दी जमा होते. पण त्याही परिस्थितीत ते भक्त इतके उत्साही की आपल्याला एवढी गर्दी परत कधीच मिळणार नाही. आणि मग ते काय करायला लागतात की पुस्तकं घेऊन हे पुस्तक घ्या. मग ती लोक विचारले, आर यू ओके? ते म्हणतात वी आर ओके बट यू आर नॉट ओके. म्हणून असं म्हणून ते पुस्तकं वितरित करायला लागतात त्यांना. म्हणजे त्या परिस्थितीत पण त्यांचा भगवंतांच्या विषयीचा प्रचार करण्यासारखा उत्साह तो कायम होता. आणि पुस्तकं वितरित करण्यासाठी आणि त्यांनी सगळ्यांना पुस्तक वितरित केली त्या गर्दीमध्ये. म्हणजे भगवद्गीता वितरित करणं ही प्रभुपादांची इच्छा होती. त्यामुळं आपण नेहमी भगवद्गीता वितरित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आणि आपण पाहतो की प्रचार करणं खूप अवघड आहे. प्रभुपादांनी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा प्रचार कार्याला गेले तेव्हा जलदूत मधनं प्रवास केला आणि त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. तरीही प्रभुपाद फर्म होते आणि गुरूंच्या शब्दावर त्यांचा विश्वास होता. आणि त्यामुळे ते सगळ्यांना प्रीचिंग करत होते. असंच रचियामध्ये सुद्धा मंदाकिनी माताजी एका लेक्चर मध्ये सांगत होते की भागवतमचा सेट कसा त्यांनी ह्याच्यामध्ये नेला रशियामध्ये. रशियामध्ये खर तर रशिया कम्युनिस्ट देश आहे आणि तिथं प्रचाराला आपण सॉल्टेड ब्रेड वगैरे कथा ऐकल्यात. तिथं भक्ती करण्याला अजिबातच प्रचाराला हे नाहीये. पण प्रभुपादांची इच्छा होती की रशियामध्ये प्रचार व्हावा म्हणून. मग पहिल्यांदा भक्तितीर्थ महाराज एका ह्याच्यामधून व्हॅन मधून सुरुवातीला गेले भगवद्गीतेचे सेट घेऊन. पण जेव्हा ते बॉर्डरवर होते तेव्हा त्यांना पलीकडे जायचं होतं. पण तिथं तपासणी होती बॉर्डरवर. भगवद्गीता ते कसे घेऊन जाणार होते. पण त्यांनी काय केलं होतं, एक कुत्रा त्यांच्या शेजारी ठेवला होता. आणि मग जेव्हा त्यांना बॉर्डरवर अडवलं जातं तेव्हा ती लोक वाद घालायला लागतात त्यांच्याशी. तुम्ही या कुत्र्याला घेऊन जाऊ शकत नाही. म्हणतात नाही, हा कुत्रा माझा खूप चांगला मित्र आहे आणि मी त्याला सोडून जाऊ शकत नाही. तर ते म्हणतात की नाही नाही, कुत्र्यांना आत नेण्यासाठी डॉग्स आर नॉट अलाउड. अजिबात कुत्र्याला तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. ते म्हणजे नाही, मी पण त्याच्याशिवाय राहू शकत नाही, तो पण माझ्याशिवाय राहू शकत नाही. हा कुत्रा मला खूप प्रिय आहे आणि मी त्या सोडून जाणारच नाही. मला हा कुत्रा पाहिजे. आणि हे काही खूप वेळ हुज्जत चालू असती. भक्तितीर्थ महाराज म्हणायचे मला कुत्र्याला घेऊन जायचंय आणि हे ते बॉर्डरवरचे सैनिक म्हणायचे की तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. मग थोड्या वेळाने खूप वेळ अर्धा पाऊण तास हुज्जत घातल्यावर भक्तितीर्थ महाराज म्हणतात की ठीक आहे, मी कुत्र्याला सोडून देतो. आणि कुत्र्याला ते सोडून देतात आणि ते सैनिक त्यांच्या बरोबर जातात आणि ती व्हॅन घेऊन. त्या लोकांना हे पण लक्षात नाही की आपण व्हॅनच्या मागच्या बाजूची पण तपासणी करायला पाहिजे, त्यात काय आहे ते. अशा प्रकारे रशियात पहिल्यांदा भगवद्गीता गेल्या. म्हणजे भक्त किती हुशार असतात की कुत्र्याच्या माध्यमातून त्यांनी भगवद्गीता आत नेल्या. नंतर मंदाकिनी माताजी सुद्धा भगवद्गीता तर रशियामध्ये गेल्या. पण आता भागवतमचा सेट एवढा मोठा असतो, तो कसा न्यायचा रशियामध्ये. पण त्यांना न्यायचाच होता भागवतमचा सेट. ते म्हणे मी एक स्त्री आहे आणि मी जर हे घेऊन जायला लागले माझ्या बॅगमध्ये तर माझी तपासणी होऊ शकते. मग ते म्हणतात की मग त्यांना एक तिथं अम्बॅसेडर भेटतात, फॉरेन अम्बॅसेडर. जे रशियाचे अम्बॅसेडर आहेत ते भारतीय असतात. आणि त्यांना ते रिक्वेस्ट करतात की तुमच्या पेटीमध्ये माझे एवढे 2 बॉक्स ठेवा. आणि मग ते भागवतमचे सेट पण रशियाला गेले आणि मग भक्तांनी तिथून त्यांच्याकडून कलेक्ट केले. इंडियन अम्बॅसिडर होते. म्हणजे गीता समजणे, गीताचा प्रचार करणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आपण
भगवंतांना या श्लोकात सांगितलंय आपण भगवंतांना प्रिय होऊ शकतो. मग भगवंतांना प्रिय आपण कशा प्रकारे होऊ शकतो? तर आपण भक्तिमय जीवनाचे आचरण करून, प्रचार करून, प्रसार करून, धर्माचं आचरण करून आणि पूजा आणि परोपकार करून आपण भगवंतांना प्रिय होऊ शकतो. पण आपण भगवंतांना प्रियतम कसे होऊ शकतो? तर भगवंतांना प्रियतम व्हायचं असेल तर गीतेचा प्रचार केला पाहिजे. प्रभुपाद म्हणतात की खर तर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर प्रभुपादांचे गुरु, त्यांना सिंह गुरु म्हणायचे. त्यांनी सगळे अपप्रचार खोडून टाकले. गीतेविषयी असणारे किंवा बाकी मायावादी प्रचार करणारे तर त्यांच्या समोर यायला सुद्धा घाबरायचे. इतकं त्यांनी छान प्रीचिंग करायचे, त्यामुळे त्यांना सिंह गुरु असं म्हणायचे. तसंच प्रभुपाद सुद्धा भगवंतांना किती प्रिय असतील. मगाशी पण मी म्हटलं ना, आता पण म्हणते की त्यांनी भगवद्गीता लिहिली, भागवतांचे सगळे ग्रंथ, आयुष्य म्हणजे प्रभुपादांनी आपल्याला कसं आचरण असावं याचा आदर्श उदाहरण आपल्याला घालून दिले. भगवद्गीतेच्या प्रचारासाठी प्रभुपादांची किती तळमळ होती. काल प्रभूजी लेक्चर मध्ये सांगत होते की जवळजवळ 43 वर्ष प्रभुपादांनी ती प्रभुपादांची जी भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांची जी इच्छा आहे ती मनात धरून ठेवली होती प्रचार करण्याची. मग आपल्याला असं वाटेल की फक्त माईक वरून जो प्रचार होतो, की जेवढं एक बोलून एक वक्ता जेवढा प्रचार करू शकतो तेवढाच प्रचार आहे. पण तसं नाही. मग अशीच पवित्रला माताजीने मेसेज, आपलं आचरण हा सुद्धा एक प्रचार आहे. तुमचं आचरण सुद्धा एक प्रचार आहे. आपण बरेच जण भक्तांचं आचरण पाहून, आता आपण आम्ही पण जेव्हा राधा गोपीनाथच्या भक्तांचं एकमेकांशी प्रेम संबंध पाहायचं, त्यांचे एक एक आपल्याशी असणारे व्यवहार पाहिजे किंवा शुद्ध भक्तांचे ते जे इतक्या प्रेमळपणे बोलतात आपल्याशी किंवा आपल्याला समजावून सांगतात, तेव्हा नेहमीच त्यांच्याकडे आपल्याला आकर्षित व्हायला होतं आचरण पाहून त्यांचं. मग एक भक्ताचं आचरण हा सुद्धा एक प्रचार आहे की आपल्यालाही वाटतं आपण त्यांच्यासारखं झालं पाहिजे. आपल्या वाणीच्या माध्यमातून इतरांना कधी दुखवलं नाही पाहिजे आपण, आणि त्यांना नेहमीच मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मोठं दान देऊन किंवा ज्ञान घेऊन आपण भगवंतांना प्रिय होऊ शकत नाही. तर आपण इतरांशी कसं वागतो, आपण इतरांना प्रचार कसा करतो, आपली किती तळमळ आहे हे पाहून आपण भगवंतांना प्रिय बनतो. जसं नारद मुनींनी सगळ्यांना नारद मुनी जेव्हा भगवद्गीता सांगून भगवत धामात परत गेले, तर तेव्हा भगवंत नारद मुनींना विचारतात की आता काय आहे, म्हणजे पृथ्वीवर कसं चाललंय. तर ते म्हणतात नाही, सगळे लोक म्हणून श्री चैतन्य महाप्रभू परत अवतरित झाले संकीर्तनच्या माध्यमातून प्रचार करण्यासाठी. हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन त्यांनी जारे देखो तारे कहो कृष्ण उपदेश असं म्हणत सर्वांना या हरिनामाचं दान, हरिनामाचं आणि संकीर्तन रूपी प्रचार त्यांनी केला. आणि अजून प्रचाराचे दोन महत्वाचे पैलू जे आपण संकीर्तन एक आहे आणि प्रसाद हा सुद्धा प्रचाराचा एक महत्वपूर्ण हे बघा. आपली खिचडी आहे ना, इस्कॉनची खिचडी वर्ल्ड वाईड फेमस आहे. तो प्रसाद सगळ्यांना आवडतो. म्हणजे अशी खिचडी फक्त इस्कॉन मंदिर मध्येच मिळू शकते. तर हा प्रसाद सुद्धा एक प्रचाराचा बरेच भक्त प्रसादाच्या माध्यमातून इस्कॉनला जोडले गेलेले आहेत. हा प्रसाद हा आपण त्यामुळे आपण नेहमी सर्वांना प्रसाद देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या घरी जे येतील इतर भक्त असू किंवा अभक्त असू त्यांना प्रसाद देऊन आपण संतुष्ट केलं पाहिजे. अगोदर अपप्रचार खूप मोठ्या प्रमाणात होते ते आता तर काही लोक तर स्वतःला भगवंतांचा अवतार म्हणून पण घोषित करतात. मग यांचं खंडन आपल्याला ज्ञानाच्या माध्यमातून करायला आलं पाहिजे आणि फोफावलेला जो मायावाद आहे तो खोडून टाकण्यासाठी आपल्याला प्रचाराची आवश्यकता आहे. त्यामुळे आपण नेहमी प्रचारासाठी पुढं असलं पाहिजे. इतरांना सांगण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. खर तर वाईट माणसांच्या वाईट बोलण्यानं जेवढं नुकसान होत नाही, जेवढ्या समस्या निर्माण होत नाही, तेवढ्या चांगल्या माणसांच्या न बोलण्याने निर्माण होतात. त्यामुळं नेहमी प्रचार करत राहिलं पाहिजे. आणि इतरांना आपल्याला जे मिळालेले अनमोल धन आहे ते इतरांना वितरित करण्यासाठी. बघा, भगवद्गीता ही अशी आहे की त्याला धर्माचं, जातीचं कशाचंच बंधन नाही. सगळ्यांसाठी ती
एक गाईड आहे, एक मार्गदर्शक आहे. त्यामुळं सगळ्या धर्मांच्या आणि जातीच्या पलीकडे असणारी ही भगवद्गीता आहे. फक्त कुठंच त्याच्यामध्ये हिंदू हा शब्द आलेला नाही. अनेकांच्या समस्या भगवद्गीतेने सोडवल्या आल्या आहेत. त्यामुळं जरी हे भगवद्गीतेचं आपलं सत्र जरी संपलं तरी भगवद्गीतेचं ज्ञान आपल्या जीवनात आचरण करण्याचा, आपण त्याच्याविषयी ऐकण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद. हरे कृष्ण. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. माताजी अनम्यूट करताल का सर्वांना? तुमची एकच पण मिनिट, काही एकच मिनिट, प्रचाराविषयी एकच मिनिट, एकच मिनिट, एकच मिनिट. हं. हरिबोल, प्रचाराविषयी तुमची पण काही मत असतील तरी तुम्ही सांगू शकता. येस, कुणाला काही मत सांगायचे आहेत? मानसी माताजींच्या सुंदर मी कमेंट्स वाचल्या. सॉरी, मध्ये मी नाही बरं का ऐकू शकले, जरा थोडा वेळ. सो पूर्ण नाही ऐकला, पण थोडा ऐकला, पण ऍज इट इज खूप छान होता. हरी बोल. थँक्यू. थँक्यू. कमेंट्स असेल. सुंदर प्रवचन झालं, कारण इतकी सुंदर सुंदर प्रीचिंग विषयीची उदाहरणं तुम्ही सांगितले. त्यात ते चार्ली चापलीचं आणि जे बुक डिस्ट्रीब्युशन साठी गेलेली गाडी आणि पुस्तकं, म्हणजे भगवान, म्हणजे भक्त किती उत्साही असतात की अगदी पुस्तकं स्वतःला लागलेला विचार न करता ते त्यांच्या इतकं मोठे लोक जमा झाले, ते कधी होणार नाही, आणि ते लगेचच प्रीचिंग तिथं बुक डिस्ट्रीब्युशन करायला लागले. म्हणजे हे बरीचशी उदाहरणं इतकी छान होते की जेणेकरून असा उत्साह मनात निर्माण झाला प्रीचिंगचा. आणि त्यात आज सकाळी सुद्धा आपल्या नेमकं गुरु महाराजांविषयी जे मीटिंग झाली त्यात सुद्धा म्हणजे खूप एनकरेज करण्यासारखी मीटिंग होती ती सुद्धा. थँक्यू माताजी. हरे कृष्णा. दंडवत. थँक्यू माताजी. हरी बोल. माताजी, खूप छान झालं लेक्चर, नेहमीप्रमाणे उत्तम अगदी. आणि जे मुद्दे सांगितले ते खूप आवडले, आणि सगळ्यांचा सहभाग पण याच्यामध्ये झाला, तर ते खूप आवडलं. आणि वेगवेगळ्या उदाहरणातून तुम्ही सांगितलं की तळमळीने प्रचार करता येतो, तर ती तळमळ आपल्या हृदयामध्ये पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, कृतज्ञ भावना पाहिजे. प्रभुपादांनी एका ठिकाणी म्हटलं होतं ना की तुम्हाला कसं संतुष्ट करू शकतो, असं भक्तांनी विचारल्यानंतर ते, मी जे तुम्हाला दिले ते इतरांना तुम्ही वाटा, ते सांगितलंय. ते म्हणजे त्याच्यामुळे त्या भावनेने जर प्रचार केला तर खरंच यशस्वी होऊ शकतो, आणि आपण प्रभुपादांना देखील संतुष्ट करू शकतो, आणि ती कृपा आपल्यावर कायम आच्छादित राहू शकते. तर थँक्यू माताजी, खूप छान लेक्चर झालं. थँक्यू माताजी. थँक्यू सगळ्यांना माहिती थँक्यू. तेच सांगितलं. हरी नाही बोल. नाही माताजी, खूप छान बोलला तुम्ही, उदाहरणं खूप सुंदर होती, खूप छान. हरी बोल. दंडवत प्रणाम माताजी. माझा एक प्रश्न आहे की परवा मी एक श्लोक म्हणजे माझंच विवेचन झालं त्याच्यावर, 67वा श्लोक, की सांगायचं नाही हे गुह्य ज्ञान, ज्यांचा विश्वास नाही त्यांना सांगायचं नाही. आणि ह्या श्लोकामध्ये सांगितलंय की तुम्ही सगळ्यांना सांगा. असं लक्षात येत नाही. मला पण खरं प्रश्न विचारला तो खैरे माताजींनी. जरा थोडं ह्याच्यावर प्रकाश टाकाल का, की असं? मला जेवढं वाटतं तेवढं मी सांगते, अजून बाकीचे पण ऍड करू शकते. अश्रद्धाळूंना कृष्ण भावनेचा उपदेश करू नये असं आहे नामापराधे, की जे अश्रद्धाळू आहेत, जे भगवंतांची टीका करतात किंवा भगवंतांविषयी ज्यांना आदर नाहीये, अशा व्यक्तींना आपण उपदेश करू नये. पण आपण सगळ्यांनाच एका ह्याच्यामध्ये कधी कधी आपल्याकडून दुर्लक्षित होऊ शकतात काही लोक, पण जे ज्या ठिकाणी भगवंतांची टीका होती अशा लोकांना आपण जे मायावादी आहेत वगैरे, अशा लोकांना, जे निराकारवादावर विश्वास ठेवतात, अशा लोकांना जिथं आपल्याला ते लक्षात येतात ती लोक माताची, की ह्या लोकांना आपण, कारण ते प्रश्न अशा प्रकारे विचारतात किंवा त्यांचा जो ऍरोगन्स असतो त्याच्यावरनं आपण, आपल्याला समजून जातं की ह्या लोकांना आपण प्रचार नाही केला पाहिजे. जेव्हा आपण त्याच्याशी संवाद साधतो ना, की काही वेळातच आपल्याला लक्षात येतं की आपण ह्यांना सगळ्या लोकांना आपण ह्याच्यामध्ये क्रायटेरियामध्ये धरू शकत नाही, परंतु काही लोकांशी चर्चा केल्यानंतर आपल्याला समजून जातं की ह्या लोकांना आपण नाही सांगायला पाहिजे भगवंताविषयीचं ज्ञान. ते फक्त आपल्याला आपल्या स्वतःला समजून जातं की कसं ती लोक ओळखता येतील, आपल्याला कळतं पण यांना नाही प्रचार केला पाहिजे. पण काही लोक ऐकण्यास पण आतुर असतात,
म्हणजे जरी अभक्त असले ना, ते भगवंतांचे ज्या विविध सेवा आहेत त्याच्याकडे आकर्षित होतील, किंवा प्रचारातले जे एखादं समजा लेक्चर ऐकलं त्यामधील मुद्दे ते आपल्याला विचारतील, किंवा जे आपण नेहमी इतरांना सांगण्याचा प्रयत्न मी नेहमी ह्या शालिग्राम हरिप्रभूजींच्या आईंना बघते यात्रेत वगैरे, किंवा त्यांच्या अपार्टमेंटच्या इथं सुद्धा जे कोणी भेटल ना त्यांना ते सांगत राहतात की जप करा, कसं भगवंतांचं नाव घेतलं पाहिजे वगैरे. नेहमी त्यांच्याकडे तोच उत्साह असतो आणि त्या सांगत राहतात सगळ्यांना की जप करा वगैरे. पण काही लोक आपल्याला चर्चेअंती आपल्याला लक्षात येतं की ह्यांना आपण प्रचार नाही केला पाहिजे. अजून पण माताजी ह्यातलं डीप असेल, मला माझ्या तोकड्या बुद्धीनं फक्त एवढं समजतंय. बाकी कोणी, अनंगोपी माताजी, पवित्रला माताजी, तुम्ही पण सांगू शकता याबद्दल तुमचे विचार. दीपाली थँक्यू माताजी आहेत. माताजी. थँक्यू माताजी. हरे कृष्ण. अनंगोपी माताजी सांगता काय, पवित्रला माताजी? त्यांचं झाल्यावर सांग. हा. हरे कृष्ण माताजी. मला फक्त एक थोडंसं असं वाटलं की म्हणजे जसं आपण म्हणतो की भगवंतांपेक्षा सुद्धा भक्त दयाळू असतात. हा एक मुद्दा सांगूसा वाटतो. कारण जसं की भगवंत एकदा अवतार घेतात आणि त्यांचं कार्यभार झाला की ते धामामध्ये निघून जातात. परंतु जे भक्त आहेत ना ते मात्र कायमस्वरूपी सतत प्रचार करण्याचा, प्रत्येक युगायुगात म्हणजे प्रत्येक वेळी ते प्रचार करण्याचा किंवा सगळ्यांना नाम देण्याचा प्रयत्न करत राहतात. मग त्या पद्धतीने भगवंतांनी जरी भगवद्गीतेत सांगितलं असलं तरी सांगू नका. ठीक आहे, तुम्ही सांगितलं ते बरोबर, एक मायावादींना ह्यांना आपल्याला ते लक्षात येतात त्यांना. पण तरी सुद्धा भगवंतांनी जरी सांगितलं असतं तरी भक्त मात्र त्यांना प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वेळी जसं चान्स मिळेल तसं ते सतत सांगत राहतात की त्यांना जे सुख मिळालंय ते सर्वांना मिळावं हे त्यांची इच्छा असते. थँक्यू. हो, नक्कीच. अनंगोपी माताजी. पवित्रीला माताजी बोलतात ना? हा हरी माताजी बोल, हरी बोला ना, बोल. नाही नाही, तुमचं झालं बोला ना की. तुमचं ऐकल्यानंतर मग मी सांगते नाही थोडंफार. नाही, तुम्ही बोला, तुम्ही बोला. चैतन्य महाप्रभू जे भक्ताच्या रूपामध्ये आलेले ते म्हणतात, जारे देखो तारे कहे कृष्ण उपदेश आणि आम्हारा आज्ञा. म्हणजे ते सांगतात की जसं आता माताजी म्हणले की भक्त जास्त दयाळू आहेत भगवंतांपेक्षा. आणि दुसरी गोष्ट, कृष्ण जे भजे ते बडा चतुर. म्हणजे त्यांना हे समजतं की या व्यक्तीला हा मायावादी आहे आणि त्यांना जर आपण प्रचार करायला गेलो तर त्यांच्याकडून आहे ना काही अपशब्द जर भगवंतांबद्दल किंवा भक्तांबद्दल बोलले गेले तर आहे त्या स्थितीतून ती व्यक्ती खाली पतित होते. मग तिच्यावरती जी कृपेचा काही प्रसाद घेऊन किंवा प्रसाद खाऊन जरी त्या व्यक्तीचा प्रचार करता आला तरी तो आपण करू शकतो. म्हणजे प्रसादाच्या मार्फत पण प्रचार करू शकतो. दुसरी गोष्ट काय होते की आहे त्या स्थितीमधून जर ती व्यक्ती खाली आली, जर तिने भगवंतांबद्दल वाईट शब्द वापरले, भक्तांबद्दल वाईट शब्द वापरले, तर त्या व्यक्तीला पुढे जाऊन जी संधी मिळणार असते भगवंतांचं नाम घेण्याची किंवा काही भगवंताच्या कृपेमुळे किंवा भक्तांच्या कृपेमुळे, ती संधी देखील त्या व्यक्तीच्या जीवनातून एखाद्या वेळेस पोस्टपोन होऊ शकते आणि तिला पुढे जाऊन त्रास होऊ शकतो. म्हणून असं म्हटलं गेलंय की अश्रद्धाळू व्यक्तीला भगवंताच्या नामाचा प्रचार करू नये. पण प्रसादामार्फत किंवा इतर काही गोष्टींमार्फत भक्त अशा व्यक्तींना देखील प्रचार करू शकतात एक वेगळ्या पद्धतीने, स्वतःच हे वापरून, बुद्धी वापरून. आणि कारण ते दयाळू असतात, भगवंतांपेक्षा भक्त जास्त दयाळू असतात, या भावनेने जाऊ शकतात. पण रिस्क किती घ्यायची हा एक मोठा प्रश्न पण असू शकतो. तर आनंदोपी माताजी तुम्ही जास्त चांगलं सांगू शकता. नाही नाही, तुम्ही सगळ्यांनी छान सांगितलं असेल माताजी, थँक्यू. फक्त कसं होतं ना की अश्रद्धाळू व्यक्तीला प्रचार करताना का हे सांगलं होतं की आपली श्रद्धा है ना, आपली श्रद्धा त्यांचं ते जे आपल्याला बॅक आन्सर करतील किंवा ते जे काही बोलतील त्याच्यामुळे आपली श्रद्धा हलू नये. हा एक महत्वाचा पॉईंट आहे. सो तो एक आपण काळजी घेतली पाहिजे की त्यांच्यामुळं आपली श्रद्धेला धक्का नाही लागला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही जसं म्हणालात ना की महाप्रभूंनी देखो तारे कृष्ण उपदेश, पण आता तो जर अश्रद्धाळू असल्यामुळं
तो तो ऍक्सेप्ट करण्याच्या मूडमध्ये नसणार किंवा त्याची ती मानसिक तयारी नसणार कृष्ण उपदेश. तर मग आपण काय करू शकतो ना अशा वेळेला, जसं मगाशी तुम्हीच म्हणाला म्हणता की त्याची भविष्यात त्यांनी ते हरिनामाबद्दल ऐकावं है ना, अशी जर आपली तळमळ आहेच आहे, तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो की त्याची सुकृती वाढावी. ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. श्रद्धा नसल्यामुळे तो कृष्ण उपदेश तो किती त्याच्या आतमध्ये जाईल किंवा तो ऑफेंड करेल हे पण शक्यता असते ना. सो आपण अशा काही मार्गाने त्याची सुकृती वाढवण्यासाठी प्रयत्न केले, जसं की त्याला प्रसाद दिला किंवा त्याला आता आपले जे काही इस्कॉनच्या ज्या बाकीच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत है ना, जसं की हॉस्पिटल आहे, कॅम्प्स असतात, आता आमचा आय कॅम्प असतो, किंवा इव्हन आता थोड्या दिवसात तुम्हाला पण काही युगावतार रोजींची त्यांची एक वेबसाईट, हे वेबसाईट नाही, तो एक प्रोजेक्ट आहे की गरीब म्हणणं किंवा गरजू भक्तांना कोविडमध्ये सुरू केली, खूप आजारी आहेत, खूप मोठा हॉस्पिटलचा खर्च सांगितला आहे, किंवा शिक्षणाकरता कोणाला पैसे कमी पडतात, अशा गरजू भक्तांना ते त्या माध्यमातून मदत करतात. मग असे तर ते सांगत होते की असे खूप सारे जण त्यांना भेटतात की आम्हाला इस्कॉनला नाही, आम्हाला काही धार्मिक किंवा आध्यात्मिक नाही करायचंय, पण आम्हाला कुणाला तरी गरीबाला मदत करायची. सो ठीक आहे, तुम्ही गरीब भक्ताला मदत करा. अशा प्रकारे त्यांची सुकृती जर वाढवली तर हळूहळू हळू भगवंतांच्या कृपेने त्यांची सुकृती वाढल्यानंतर त्यांना मे बी नक्कीच निर्माण होऊ शकते आणि ते पुढे का असेना याच्याशी जोडले जाऊ शकतात. येस, थँक्यू. छान माताजी. इनडायरेक्ट प्रचाराबद्दल छान सांगितलं माताजी तुम्ही. डायरेक्ट प्रचार नाही, इनडायरेक्ट. हा, खूप डायरेक्टने थोडस आता अश्रद्धाळू असल्यामुळे काय सांगणार आपण त्याला, असं छान. सुकृती वाढवणं आणि मला पण तेच अश्रद्धेमध्ये. वाटत होतं की आपल्या श्रद्धेला धक्का नाही लागला पाहिजे त्याच्या हा, ह्याच्यामुळे, त्याचे विचार ऐकून येस, वगैरे. येस, येस, ओके, थँक्यू. खूप छान. हरी बोल. हरी छान बोल. चर्निंग झालं. माधुरी भक्ती हरी माताजी, बोल. थँक्यू. हरी दंडवत बोल. खूप सुंदर धन्यवाद. विवेचन माताजी. माताजी आज आपल्या टीचर आहेत आणि आपण स्टुडंट आहे, त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला बोलता येस, दिलं थोडं. छान धडे दिले. मी धडे धडे. स्टुडंट आहे, तुम्ही सगळे टीचर आहेत माझे. जय हो. हरी बोल, हरी बोल. मस्त. हरी बोल, हरी बोल. थांबायचं का? हो. तर आहे रे मी एवढं येत नाही मला.